मोर्चाला जायचंय, परंतु मित्रांनो या ठिकाणी नक्की सांगायचंय, गणेश बाप्पा या ठिकाणी बोलले, सर बोलले, बरेच गोष्टी बोलले. आमच्या वंदनीय राष्ट्रसंत महाराजांनी याच पार्श्वभूमीवर वंदनीय राष्ट्रसंतांनी शब्द वापरला होता, अरे लोकशाही में लोकसभा में न्याय न होगा, ऐसा एक दिन आएगा, सत्य को तो हम ही फांसी झूठा मान के बनाएगा. राज्यसभा में न्याय न होगा, ऐसा एक दिन आएगा, सत्य को तो हम ही फांसी झूठा मौज बनाएगा. आपल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांच्यासोबत काय झालं ते आपण सर्व देशानं पाहिलं मित्रांनो. अरे आतापर्यंत आपण आमदार खासदार फुटलं पाहिलं होतं, ते समजून घेतलं हे गद्दारांची औलाद आहे म्हणून. आमदार खासदार फुटले आपल्याला माहिती होतं, हे समजून घेतलं त्या लोकशाहीमध्ये गद्दारांची औलाद आहे म्हणून. आता त्या हरामखोरांनी आपल्या विद्यार्थ्यांचं आता आपल्या उद्याच्या भारताचं स्वप्न म्हणजे आपली विद्यार्थी आपले मुलं त्यांचे नित्य करून टाकले. आता काय काय करणार ठिकाणा झाला. मित्रांनो कुठेतरी विचार करण्याची गरज आहे. हे लोकशाहीची व्यक्त खरंच लोकशाही आहे का हो? मला तर असं वाटतं 3 वर्षापासून हुकुमशाही चालू झाली आहे. म्हणून मित्रांनो जास्ती बोलणार नाही. आपल्या सर्व तमाम विद्यार्थ्यांवर या विद्यार्थ्यांचं नेतृत्व दिल्लीमध्ये सोनमजी वांग असून प्राणीशास्त्र शिक्षण शास्त्रज्ञ यांनी चालू केलं. आपल्या मराठवाड्यातला विद्यार्थी जो दिवस अमेरिकेमध्ये आपलं स्वप्न साकार करण्यासाठी जातो तो आपला इतके त्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलानं दाखवून दिलं. पॉवर टू दी पीपल, सत्ता लोकांच्या हातात. मित्रांनो आज खरंच हे मोदीचं सरकार घालवल्याशिवाय आपल्या देशाचं भलं होणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगायचं. आणि मित्रांनो सांगायचं मौजवाद त्याग जाणारे अत्यंत त्याग जाणारे धर्मनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा तुकोबाराय महाराज, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बिरसा मुंडा, ज्ञानेश्वर माऊली, अब्दुल कलाम आझाद या तमाम महापुरुषाचा आपला भारत आहे. या भारतात मुझे प्यारा भारत मेरा, गंगा समझा पावन नदिया जिनका क्षेत्र किनारा. अरे सांगू राहिले आम्हाला उद्याचं दूध आणायचं लोकसभेमध्ये कशाचं दिलो तर आम्हाला खासदारांची संख्या वाढवायची, महिलांना आरक्षण द्यायचंय. आमचं म्हणणं एवढंच आहे, खासदारांची संख्या वाढवा, महिलांना आरक्षण सध्या तर तुला तेच आरक्षण वाढवण्याची काही गरज आहे. मित्रांनो याचा भारत जर होत असेल तर आमचा विद्यार्थी आहे, आमचा तरुण आहे, त्याचे काही शक्ती आम्हाला झालेच असेल तर आम्हाला त्या तुमचं काही केलं गेलं नाही. आणि या ठिकाणी सांगायचं बरेच गोष्ट बोलणार आहे, बरेच सांगणार. मित्रांनो आता जर आपले कामं धंदे सोडून आपल्याला हक्काच्या लढाईसाठी रणांगणावर यायचं आहे, तेवढं त्या ठिकाणी सांगतो आणि सांगतो ते